नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या बाबतीमध्ये 385 जागाची आता ॲड आलेली आहे. फॉर्म भरायला पण सुरुवात केली असेल. सगळ्यांनी नक्की फॉर्म भरा. आणि याच्यामध्ये जागा वाढणार पण आहेत असं पण म्हटलं जात आहे. ठीक आहे, आता ही झाली गोष्ट एका साईडला. मला फक्त तुम्हाला 2 महत्त्वाच्या मुद्द्यांच्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे. ज्याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत असाल किंवा अभ्यासाला सुरुवात करत असाल किंवा अभ्यासाला खूप वर्षापासून 2-3 वर्षापासून अभ्यास करत असाल, तर या 2 गोष्टी तुम्ही नक्की केल्या पाहिजेत, की जे टॉपर्स असतील, जे क्वालिफाय झालेले असतील, जे अधिकार झालेले आहेत त्यांनी केलेले आहेत. पहिली गोष्ट आहे ना, मागच्या 10 वर्षाच्या पी-वाय-क्यू तुम्ही नक्की सोडवा. कारण या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारावरती तुमच्या लक्षात येतं, की आयोगाच्या माध्यमातून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत बघा. एक क्वेश्चन पॅटर्न जो आहे ना, तो क्वेश्चन पॅटर्न तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कशावरती जास्त प्रश्न विचारले जात आहेत. काही उदाहरणं मी देतो. जसं की 1857च्या उठावावरती प्रश्न येत आहेत का? तर येत आहेत. मग 1857चा उठाव जो आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचावी लागणार आहे. राज्यशास्त्रावरती तुम्ही बघितलं तर संसदेवरती प्रश्न विचारले जातात. राज्य विधिमंडळावरती प्रश्न विचारले जात आहेत. तर त्याचा एक इत्थंभूत अभ्यास करणं काय तर तितकंच गरजेचं आहे. आणि हा जो मी आता तुमच्याशी जे मुद्दे डिस्कस करतोय ना, याच्यावरती पी-वाय-क्यू मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत ना, त्यांचा खूप बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामधील जे मुद्दे आहेत ते तुम्हाला अभ्यासणं 100% गरजेचे आहेत. मग समाजसुधारक असेल इतिहासामधील, त्याचबरोबर विज्ञानामधील काही असे मुद्दे राहतात जसं की फिजिक्सच्या बाबतीमध्ये असेल तर न्यूटन लॉचं ॲप्लिकेशन संदर्भातले असू शकतात. त्याचबरोबर आपल्या बायोलॉजीच्या बाबतीमध्ये झूलॉजी, बॉटनीच्या संदर्भात असेल तर प्राण्यांचे वर्गीकरण असेल, त्याचबरोबर याच्यामधील बॉटनीच्या बाबतीमध्ये वनस्पती वर्गीकरण असेल, याच्यामध्ये प्रश्न येत आहेत, पाठीमागे विचारलेले आहेत. सो त्याचा प्रायोरिटी बेसवरती अभ्यास करणं काय तर तितकंच गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा झाला. म्हणजेच थोडक्यात पी-वाय-क्यूचा अभ्यास. दुसरा, कमीत कमी मी मिनिमम म्हणेल की तुम्ही 10 टेस्ट सीरीज सोडवा. मिनिमम 10 टेस्ट जे आहेत ना, याच्या सोडवल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या अभ्यासाची जी लेंथ आहे ती कळेल, अभ्यासाची ॲक्युरसी कळेल. त्याचबरोबर त्या एका तासामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास जो केलेला आहे तो कशाप्रकारे इम्प्लिमेंट करतायत, कोणत्या चुका होत आहेत, या तुम्हाला मिनिमम 10 मॅक्सिमम तुम्ही 20-25 कितीही टेस्ट सोडवा. फक्त तुमच्या चुका जो आहेत ना, त्या चुका आयडेंटिफाय करा आणि त्या चुका तुम्ही काय करा तर करणं बंद करा. जेणेकरून एक वेळ अशी येऊ शकते, की तुम्ही तुमच्या 100%च्या आधारावरती तुम्ही तो पेपर देणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं या टेस्ट सीरीजच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे एका साईडला तुम्ही अभ्यास करताय, रेफरन्स बुक वापरताय, ओके, नो प्रॉब्लेम. बट पी-वाय-क्यू आणि टेस्ट सीरीज जे आहेत ना, हा सगळ्यात मोठा या परीक्षा क्रॅक करणारा काय आहे तर सोर्स आहे आणि याला फक्त तुम्ही काय करू नका तर स्किप करू नका. ओके. आणि अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू मित्रांनो. जय हिंद.